नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर कालपासून पावसाने खूपच केलेली. आमच्या एरियामध्ये पाणी भरलेलं अक्षरशः. आणि ह्या पावसामध्ये ना माणसांचे तर हाल होतात, पण त्याहून जास्त म्हणा मुक्या प्राण्यांचे हाल खूप होतात. आर्णव ना गेले 1 तास माझ्या मागे लागलेला, मम्मी तिथे ना डॉगीचे पिल्लू आहेत म्हणून, पण मला कळेनच काय हा असं बोलतोय. शेवटी बंटी निघालेला सेकंड शिपला, त्याच्या मागे लागला, मामा तिथे डॉगीचे पिल्लू आहेत जे मरतील, चल आपण बघू. म्हणून बंटी जसा निघाला ना तसे मीही गेली बघायला. बाहेर बघा हे एवढं पाणी भरलेलं होतं आणि ते कुत्र्याची पिल्लं कुठे आहेत हेही मला माहिती नव्हतं, पण तो सारखा सगळ्यांना सांगू होता की तिथे डॉगीची पिल्लू आहेत, त्यांना काढा बाहेर. तर इथे बंटी आणि भाऊजी आहेत, म्हणजे आहानाचे पप्पा, म्हणजे मी त्यांना भाऊजीच बोलते. त्यांनाही मुक्या प्राण्यांच्या बाबतीत खूप जीव आहे, खूप म्हणजे खूप आहे. जसं इतरांना असतं, क्वचित अशा आहेत ज्यांना मुक्या प्राण्यांच्या बाबतीत जीव लागतो. कारण मी स्वतः नोटीस केलं की बाबा चल पिल्लं मरत आहेत तर आपण प्रयत्न करावं वाचवायला, पण बरेच जण मागे हटलेले होते. तर ह्याच्यामध्ये ह्या तिघंही पुढे गेले. मी प्रयत्न केला पुढे जाऊन व्हिडिओ कॅप्चर करायचं. एवढ्या थंडीमध्ये ना अर्णवला थंडीही लागत होती खूप, पण त्याला ना फक्त सपोर्ट पाहिजे होता कोणाचा तरी, की माझ्याबरोबर कोण येईल आणि ते कुत्र्याची पिल्लं काढतील. तर इथे बघा त्यांनी ना एक पिल्लू काढलेली होती, बिचारे गारटलेले होते. मी त्यांचा आवाज पण कॅप्चर केलेला आहे. गारटलेले होते अक्षरशः ते. तर बघा असे अडकलेले होते. जो त्याच्या चेहऱ्यावर हॅपीनेस होता ना, मी ते बघून म्हणजे मला स्वतःला प्राऊड फील होतं की चल माझ्या मुलाला हे आवड आहे की त्यांनी त्या पिल्लांना मरून दिला नाही आहे. हे बघा ही 3 पिल्लं काढली ना, नंतर तोच गारटला आणि मला सांगते मम्मी मला थंडी लागते, जवळ घे. तर नंतर बाकीची 3 पिल्लं आहेत ना, हे बंटीने आणि भाऊजींनी काढलेले आहेत आणि त्यांना सेफ जागेवर कुठे ठेवायचं म्हणून जो गणपतीचा मांडव घातला आहे ना, तर तिकडे पिल्लांना सोडलेलं आहे. आत्ता तरी सध्या ते पिल्लं वरतीच आहेत, कारण एवढे लहान आहेत ना तर त्यांना उतरायला जमणार नाही आहेत. तर बघा ही सगळी पिल्लांना पटापट उचलली आणि त्या मांडवावर ठेवलेली आहे. तर ही व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, थँक्यू.